नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा पराते आपल्या रेसिपीच्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी छान प्रकारे इथे मटर पास्ता रेसिपी बनवलेली आहे. तर ती कशा प्रकारे बनवेल तो व्हिडिओज आपल्यासोबत शेअर करत आहे. तर बघा, मी इथे गडवा पाणी घेतलेलं आहे आणि कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये मी इथे ते पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा ते पाऊण चमच नमक घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मला तेल घातलेलं आहे. आता ही छान प्रकारे उकळून द्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये पास्ता घालायचा आहे. तर बघा, मी इथे पास्ता शिजेपर्यंत मी इथे जी हिरवी मिरची आहे, शिमला मिरची आहे आणि जे कांदा आहे, टमाटर आणि गाजर हे सर्व कापून घेतलेलं आहे. आता ही जोपर्यंत पास्ता आपला होत नाही तोपर्यंत हे सर्व कापून ऑन झालेलं आहे. आता इथे बघा, इथे पास्ता आपल्याला बघायचा आहे की तो शिजला की नाही शिजला. तर बघा, मी इथे बघून घेत आहे. तर बघा, हे सर्व आपलं चिरून झालेलं आहे. आता मी इथे पास्ता शिजला की नाही शिजला तर ते बघून घेत आहे. तर बघा, आता हे पाहायला उकळी आलेली आहे आणि पास्ता थोडा यामध्ये झालेला आहे, पण इथे तो शिजायचा आहे. तर मी इथे 5 ते 10 मिनटं त्याला शिजू देणार आहे आणि हा शिजल्यानंतर मग आपल्याला ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. मुलींना 4 वाजता खूप भूक लागलेली होती, म्हणजे त्यांनी म्हटलं की मम्मी काहीतरी बनव. तर मग माझ्याकडे हा पास्ता होता. तर मी काय केलं, पास्ता चला आपण आता पास्ता बनवूया असं म्हटलं. तर मी इथे हा पास्ता इथे मुलींसाठी बनवत आहे. तर बघा, इथे हा जो पास्ता आहे हा 5 ते 6 जणांपुरता पास्ता इथे बनणार आहे. तर बघा, हा जो पास्ता आहे हाच शिजलेला आहे. तर मी इथे बघा तो एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी हे सर्व जे मी चिरून घेतलेलं आहे तर ते सर्व आधी फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. आता यामध्ये मी 2 चम्मच तेल घालून घेणार आहे. त्यानंतर बघा, तेल छान तापल्यानंतर इथे मी एक दोन लसूणच्या कळ्या घेतलेल्या आहे, ते पण घालून घ्यायचं आहे. नंतर थोडं आलं घेतलं आहे, ते पण टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा, ते छान होऊ द्यायचं आहे. त्यानंतर जी मी हिरवी मिरची चिरलेली आहे ती हिरवी मिरची त्यामध्ये टाकून घेत आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे आणि कांदा पण छान थोडा आपल्याला थोडा म्हणजे अर्धा कच्चा शिजवायचा आहे, तो खूप शिजायला नको. त्यानंतर बघा, ही जी मटर आहे हे मटर मी इथे मूर घातलेले मटर आहे म्हणून मी इथे ते थोडे कांद्यामध्येच टाकलेले आहे, जेणेकरून ते मटर लवकर शिजणार आहे. आणि इथे बघा, त्यानंतर हे छान प्रकारे शिजू द्या, थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आता जो आपण इथे शिमला मिरची चिरलेली आहे ती शिमला मिरची त्यामध्ये घालायची आहे. गाजर शिमला मिरची त्यामध्ये घालायची आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. आता बघा, हे जे मटर आहे हे शिजलेले आहे. तर मी इथे बघा, आता जे टमाटर आहे ते टमाटरसुद्धा यामध्ये घालून घेणार आहे. आता छान प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी इथे आता याला थोडं इथे 2 ते 3 मिनटं वाफ येऊ देणार आहे, जेणेकरून ते छान मिक्स होऊन ते शिजल्या जाईल. तर बघा मैत्रिणींनो, हे छान प्रकारे इथे शिजलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला नमक घालून टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे अर्धा ते पाऊण चम्मच इथे नमक घालून घेतलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे थोडं मी इथे लाल तिखट पण घालून घेतलेलं आहे, कारण जी हिरवी मिरची आहे ते खूप तिखट नसल्यामुळे मी इथे लाल मिरचा वापर केलेला आहे. आणि त्यानंतर बघा, हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला तो पास्ता जो आपण इथे बॉईल केलेला आहे तो पास्ता इथे घालायचा आहे. तर बघा, माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली तर लाईक नक्की करा.
आणि माझ्या हे रेसिपीज आपल्याला कशा वाटल्या कॉमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन रेसिपीज आपल्यासोबत मला शेअर करता येईल. तर बघा इथे बघा हा पास्ता छान इथे मिक्स करून घ्यायचा आहे. तर मी ते आधी यामध्ये 1 चम्मच सोया सॉस घालून घेणार आहे आणि त्यानंतर 1 चम्मच आपल्याला बघा 1 चम्मच मी सोया सॉस घालून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे टोमॅटो सॉस पण 1 चम्मच घालून घेणार आहे. 1 ते 1.5 चम्मच टमाटर सॉस घालून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा हे जी बॉटल आहे ही नवीनच बॉटल असल्यामुळे थोडं मला ते घोस काढायला वेळ लागलेला आहे. तर मी ते बघा इथे 1 ते 1.5 चम्मच इथे टमाटर सॉस घातलेला आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर बघा एका बॉलमध्ये ते काढून घ्यायचं आहे. आता ही जी मी पास्ता बनवलेला आहे 4 ते 5 जण आरामशीर हा पास्ता खाऊ शकतात. तर बघा नाश्त्याला बनवणारी ही सोपी आणि लवकर बनणारी ही डिश आहे. तर तुम्हीसुद्धा हे नक्की बनवू शकता. आणि मी यामध्ये सर्व साहित्य टाकलेलं आहे म्हणून छान असं स्वाद असा इथे आलेला आहे. पण मी इथे पास्ता मसाला वगैरे वापरलेला नाही, कारण की मी इथे टमाटर सॉस आणि सोया सॉस घातलेला आहे आणि मी सगळ्या प्रकारच्या पालेभाज्यासुद्धा घातलेल्या आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा इथे पास्ता इथे रेडी झालेला आहे. तर माझी ही पास्ताची रेसिपी आपल्याला कशी वाटली तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.